सर्वांना माझा सविनय नमस्कार। मी अमोल साहेबराव शिंदे घरडीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर आपल्या समोर काही सुविचार सादर करतोय। उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील लक्षात येते। म्हणून आपल्या सर्वांचे उच्चार स्पष्ट आणि व्यवस्थित असणं आवश्यक आहे। आवाज, कुणाशीही बोलत असताना आपला आवाज जो आहे तो अतिशय विनम्रशील असणं आवश्यक आहे। कारण तुमचा उच्चार कशा पद्धतीचा आहे त्याच्यावरून तुमच्या अंगी असलेली विद्वत्ता लक्षात येते। आवाजाचा चढ उतार कशा पद्धतीचा आहे त्याच्यावरून तुमच्या अंगी असलेली विनम्रता लक्षात येते। उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील लक्षात येतं। शील म्हणजे चारित्र्य। माणसाचा सगळ्यात मोठा अलंकार म्हणजे चारित्र्य होय। या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीचा वेश परिधान करता, कशा पद्धतीची तुमची केशभूषा आहे, वेशभूषा आहे, तुम्ही चालता कसं, एखादं वाहन चालविता कसं, त्याच्यावरून तुमच्या अंगी असलेली विनम्रता, तुमचं चारित्र्य त्यावरून लक्षात येत असतं। म्हणून पुनश्च एकदा आपल्या समोर सादर करतोय, उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील लक्षात येते, चारित्र्य लक्षात येते। धन्यवाद।